श्री सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज की जय। श्री सद्गुरुनाथ विष्णु महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ति मोरया पूर्णवाद की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। पंढरीनाथ भगवान की जय। गोरक्ष जालंधर जर्पटाश्च अडभङ्गकानीफमचिन्द्राद्यः सौरङ्गिरेवानकभद्रेरसोऽन्या भूम्यां बभूर्वो नवनाथसिद्धः। गणेशप्रिया योगिराजा समर्था महातापसी पूर्णवादप्रणेता तया पावना पौर्णिमा पूर्णचंद्रा। नमस्कार माझा सद्गुरु रामचंद्र। बुद्धिदाता मंगलमूर्ती श्री गजानन पूर्णवादाचार्य पूर्व पूजनीय जीवनसम्राट सद्गुरु समर्थ डॉक्टर रामचंद्र महाराज पूर्णवाद वर्धिष्णु शिष्यवत्सल सद्गुरुनाथ विष्णु महाराज सती सौभाग्यवती मनकर्णिका माता सती सौभाग्यवती विमल माता या देवालयाचे अधिष्ठात्री देवता पांडुरंग व रुक्मिणी आदरणीय गुणेश दादा आदरणीय प्रज्ञावंत डॉक्टर लक्ष्मीकांत दादा मोक्षश्री विभुताई माझे पूर्णवादी शिक्षक माझे वडील तीर्थरूप कैलासवासी यांना माझे पुराणाचे गुरु आदरणीय वेदमूर्ती विनायक काका बाबरेकर गुरुजी व त्याचप्रमाणे येथे उपस्थित सर्व मातृचरणांच्या चरणी नतमस्तक होऊन मी माझ्या आजच्या अभ्यासाला सुरुवात करत आहे। ग्रंथ नवनाथ भक्तिसार अध्याय 27वा। श्री गणेशाय नमः। जय जयाजी जगदुद्धारा विश्वव्यापका विश्वंभरा जगस्तृतीजा करुणाकरा दिगंबरादिपुरुषा पूर्ण ब्रह्म सनातना पंढरी आदिशा रुक्मिणी रमणा पुढे ग्रंथरचना महिमाना बोलविका महाराजा मागील अध्यायी निरूपणा भर्तरी आणि दुजा विक्रमा प्रेमसागरी भक्ती प्रेमा उभय रसिता लोटल्या मग ते उभयता एकदुर्गी ग्रामरक्षती एकप्रसंगी तो ते एके दिवशी शुभमार्गी दैव उदया पातल्या मोक्षपुरी हस्ती सप्तमा तयातील ते अवंतिका ग्राम तेथील नृपदे नरेंद्रोत्तम शुभविक्रम विराजे। आपण यापूर्वीच्या अध्यायामध्ये असं बघितलं की ते भर्तरीनाथ आणि तो विक्रमादित्य या दोघांची आता गाढ मैत्री झालेली आहे आणि या विक्रमादित्याने या भर्तरीनाथाला स्वतःच्या घरी नेलं। अजून हे नाथ व्हायचे आहेत, हे अजून भर्तरीच आहेत आणि या भर्तरी नावाच्या याच्या मित्राला यांनी घरी नेलं आणि आईला सांगितलं की आई बघ माझ्यासोबत कोण आलं आहे। आणि आईनं जेव्हा याच्याकडे बघितलं याचं थोडंसं मुखावलोकन केलं, आता साक्षात सूर्यपुत्र असतो त्यामुळे त्याच्या आईला मोठं छान वाटलं। अरे आण म्हणे बाळा, येऊ दे म्हणे तुझ्या मित्राला घरामध्ये। आणि आल्यानंतर मग दोघांचे पात्र वाढले, दोघा जणांनी भोजन केलं आणि त्यानंतर त्यांना आईला असं सांगितलं की आगमने आई हा माझा मित्र आहे ना, यालाही याचे आईवडील नाही आहेत आणि यालाही सध्या राहायला घर नाही आहे, तर आपल्या घरी याला ठेवलं चालेल का? आई म्हणे ठीक आहे म्हणे बाबा तशी तुझी इच्छा। आणि तेव्हापासून मग या दोघांची मैत्री जमली आणि मैत्री इतकी घट्ट जमली की जिथं विक्रमादित्य जाईल तिथं हा भर्तरी जात होता। आता आपल्याला माहिती आहे विक्रमादित्य काय काम करत होता, तो जकातावरती तो काम करत होता। जकात वसूल करायचा येणाऱ्या व्यापाऱ्यांकडून, त्यांचा तो माल बघून विशिष्ट प्रकारे त्यांना तो जकात लावायचा आणि सायंकाळी ती सर्व जकात राज दरबारामध्ये तो जमा करून द्यायचा। आणि असंच एके ठिकाणी हे दोघंजण एके दिवशी या जकातीच्या मुख्य द्वारावरती तिथे बसलेले होते। पण आता इकडं काय झालं सभागृहामध्ये, जेव्हा हा शुभविक्रम नावाचा राजा त्याचा प्रधान आणि या राजाची एकुलती एक मुलगी तिचं नाव होतं सुमेधा। ही सुमेधा राजाच्या मांडीवर बसलेली होती। राजा तिच्याशी बोलत होता आणि हसता हसता राजा तिला सहज बदला की बाळ किती छान दिसतेस, किती गोड दिसतेस तू। आणि त्याच वेळेस त्यानं प्रधानाकडे बघितलं आणि प्रधानाला असं सांगितलं की आता माझी कन्या उपवर झालेली आहे। आणि असं म्हणताच ती बाबांकडे बघून हसली, लाजली आणि त्यानंतर तिथून ती निघून गेली। तर तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राजा प्रधानाला विचारायला लागला की आता हिच्यासाठी उत्तम वर मी कसा शोधावा, कुठून आणावा? हा तर माझ्या काळजाचा तुकडा,
बरं असावा तो चांगला असावा, विशेषतः तो सुद्धा राजघराण्यातला असावा. आणि असं जेव्हा त्यांनी प्रधानाला सांगितलं तेव्हा प्रधानाने असं सांगितलं की महाराज म्हणे मला एक युक्ती सुचती म्हणे. म्हणे कोणती? आणि आपण असं करूया, एखाद्या हत्तीनीच्या गळ्यामध्ये तिच्या सोंडेमध्ये आपण माळ देऊया आणि ती हत्तीन किंवा तो हत्ती आपण पूर्ण नगरामधून आपण तो फिरूया आणि तो हत्ती ज्याच्या गळात ही वरमाळा घालेल त्याला तुम्ही जावई म्हणून घोषित करून टाका. आणि राजाला ही गोष्ट पटली, कारण मग इथे काय मनुष्यबुद्धीचा हा न्याय असणार नाही असं राजालाही पटलं. की शेवटी ठीक आहे बाबा, जे तिच्या दैवयोगात असेल ते होईल. आणि असं म्हणून त्यानं मग त्याच्या पत्नीची आणि मुलीची सुद्धा संमती घेतली की असं केलं तर चालेल का. आणि मग त्यांनी जसा होकार दिला तसं मग दुसऱ्या दिवशी अगदी प्रातःकाली पूर्ण नगरामध्ये अगोदर दवंडी पिटवण्यात आली की आज हा हत्ती हा राजदरबारातून निघणार आहे, याच्या सोंडेमध्ये ही वरमाळा आहे आणि ही माळा ही जशी ज्याच्या गळ्यात हा हत्ती घालेल त्याच्याशी राजा स्वतःच्या कन्येचा हात देईल, म्हणजेच तो राजा होईल. झालं. सर्व नगरातले जेवढे केवढे युवक होते हे अगदी नटून थटून तयार होऊन अगदी गर्दीच्या पुढे, म्हणजे हत्तीला आम्ही दिसावं अशा पद्धतीनं रस्त्याच्या दुतर्फा हे युवक असे उभे होते. आता हत्ती निघालाय, नगराच्या बाहेर चाललाय, सर्व लोक सर्व जन जे आहेत ते तिथे जमलेले आहे. आणि राजा पण मोठा, त्या हत्तीच्या अंबारावरती राजासुद्धा बसलेला आहे आणि प्रधान आणि इतर मंत्रिमंडळ हे जे होते हे आता हत्तीच्या मागून चाललेले आहे. निघाला राजा. हळूहळू करता करता मुख्य बाजारपेठ आली. मुख्य बाजारपेठेतूनही निघालाय. प्रत्येक दुकानदार बघतोय की नेमकी आता आपल्या राज्याचा भावी जो राजा असेल तो कोण असेल. आणि म्हणून सर्वजण जसं जसं त्या दुकानांसमोरून हत्ती थोडा पुढं जातोय पटापट ते त्यांचे दुकान वाढवून हत्तीच्या मागे चाललेत, कारण हा सुवर्णक्षण आपण आपल्या डोळ्यांनी टिपावा हा त्यांचा उद्देश होता. चाललाय हत्ती. आता हत्ती वेशीकडे निघालाय. नगरजन सर्व चिंताक्रांत झाले. राजाला सुद्धा आता काळजी वाटायला लागली आहे. नेमकी मुख्य बाजारपेठ सुद्धा ओलांडली. आणि जसं तो हत्ती तिथं आला मुख्यद्वाराच्या प्रवेशद्वारापाशी, आपल्याला माहिती ज्याला आपण वेश म्हणतो, वेशीपाशी हा हत्ती आला आणि समोर बघितलं इन मिन मोजून 8 जण तिथे उभे होते. ते वरती होते, त्यांचे बसायचं स्थान थोडं वरती होतं. आणि मग जसं राजाने हात केला, यांनी सर्वांनी खाली उडी मारली, तसा हत्ती गेला आणि बरोबर हा विक्रमादित्य जिथं उभा होता त्याच्या गळामध्ये त्यांनी ती माळ घातली, पुष्पमाळ त्याच्या गळ्यामध्ये घातली. जशी पुष्पमाळ त्याच्या गळ्यामध्ये घातली त्याचप्रमाणे हत्तीने एक मोठ्याने चित्कार केला. आणि त्याचबरोबर मग राजाने त्या माहुताला सांगितलं आणि त्या माहुतानी नंतर हत्ती आपल्या त्या परशुनं खाली बसवला. राजाने स्वतः त्याचा हात धरला विक्रमादित्याचा आणि त्याला आता अंबारीत बसून घेतलं. आणि राजा आणि हा विक्रमादित्य आता हत्तीवरून चालले, पण राजाच्या कानावरती कुजबुज येते, अरे हा तर कुंभाराचा मुलगा ना, मग येणारा भावी जावई आमचा कुंभार असणार आहे का. अशा प्रकारे यांचं, कारण राजा जो व्यक्ती राजगादीवर बसतो तो एक तर शूरवीर पराक्रमी आणि क्षत्रिय असला पाहिजे. क्षत्रिय का, कारण त्याला युद्धकलेचं शिक्षण त्यानं मिळवलेलं असलं पाहिजे, याकरता तो क्षत्रिय असला पाहिजे. आणि मग जशी यांच्यामध्ये चर्चा सुरू झाली तसं इकडं हा भर्तरी जो होता हा पळत 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 घरी गेला. त्याच्या आईला आवाज दिला, म्हणे आई आई बाहेर आहे म्हणे पटकन. म्हणे काय झालं. अगं म्हणे असं असं झालं, राजाने अशी अशी दौंडी पिटवली आणि त्यानं अशी अशी पुष्पमाळ आपल्या विक्रमादित्याच्या गळ्यात घातली. आता आपला काळ जो आहे तो पूर्णपणे बदललेला आहे, इथून पुढं बदलणार आहे. आणि अशी जशी वार्ता या कमठ नावाच्या कुंभाराच्या कानावरती पडली, यानं पटकन त्याची जी बिचारी जुनी पुराणी, जिला आपण आजच्या भाषेत संदूक असं म्हणूया, त्यानं ती संदूक उघडली. त्याच्यातल्या त्याच्यात एखादा चांगला पेहराव, ज्याला शर्ट म्हणतात, तो शर्ट घेतला, तो घातला. चांगला पायजामा होता तो घातला. आणि हा आता तयार होऊन बसला की आता आपल्याला लवकरच राजवाड्यामध्ये जावं लागेल.
आणि मग इकडं राजा आला, त्याला अंबारीतून खाली उतरवलं. राजा त्याला घेऊन त्याच्या सिंहासनापर्यंत गेला. राजा स्वतः सिंहासनावरती बसला. आणि तोपर्यंत जसा राजा बसला तेव्हा हळूच प्रधानानं त्याच्या कानात येऊन सांगितलं की म्हणे मला तुमच्याशी जरा एकांतात काही गोष्टी करायची आहे. मग राजा एकांतात गेला आणि मग त्यानं विचारलं. प्रधानाने सांगितलं म्हणे महाराज म्हणे आता कुंभार आहे म्हणे, याला गादीवर बसवणार का? राजा म्हणे हे बघ म्हणे आता हा नेमकी कोण आहे काय याची चौकशी आपण नंतर करू म्हणे. नाही म्हणे महाराज, पूर्ण चौकशी केल्याशिवाय कुठल्याही प्रकारचं वर्तन आपण करू नये असं मला वाटतं. आणि असाच युक्ती करणारा जो असतो तोच नेमकी प्रधान असतो. आणि मग राजाने त्याला सांगितलं जा म्हणे त्याच्या घरच्यांना घेऊन ये म्हणे. प्रधानाला आज्ञा दिली. प्रधान म्हणे अहो महाराज तुम्ही सांगायच्या अगोदरच माझे 8 सैन्य त्याच्या घरी गेलेत म्हणे त्याला घेऊन यायला. आत्ता काही कालावधीत येईलच म्हणे तो. असं म्हणतो जे महाराज त्यांच्या सिंहासनावर बसले आणि तितक्यात प्रधान म्हणले बघा 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 तो येतोय म्हणे. 8 सैनिक माझे येऊ लागले म्हणे. त्याच्यासोबत एक स्त्री पण दिसतीये आणि एक वृद्ध वयस्कर असलेला एक पुरुष पण दिसतोय म्हणे. आणि मग ते हळूहळू दोघं जण आले. मग राजाने विचारलं काय नाव तुझं? म्हणे महाराज मी कमळ जातीचा कुंभार आहे. हा तुझा कोण लागतो? त्यावेळेस त्यानं सरळ सांगितलं महाराज तुम्हाला माहिती का म्हणे हा कोण आहे तो? मिथिला नगरेचा नरेश जो आहे सत्यवर्मा राजा त्याची मुलगी जी आहे सत्यवती हा तिचा मुलगा आहे. त्यामुळे आपण काळजी करू नका. हा स्वतः राजकुमार आहे आणि सुरोचन नावाचा गंधर्व याचा पिता आहे. त्यामुळे हा श्रेष्ठ अशा गंधर्वाचा पुत्र आहे. आणि असं जसं त्यानं सांगितलं म्हणे मग प्रधानाने पटकन मध्ये प्रधान बोलला मग हे खरं असेल म्हणे तर एक काम कर म्हणे तू आत्ताच्या आत्ताचा आणि मिथिला नगरेचा जो नरेश आहे म्हणे त्याला घेऊन ये. ठीक आहे म्हणे महाराज आत्ता जातो म्हणे. द्या म्हणे तुमचं सैन्य द्या तुमचा घोडा द्या म्हणे. आता काय व्याहीच व्हायचं ठरवलेलं आहे म्हणे तुमचं. चला म्हणे घेऊन. मग यानं संधी साधून घेतली. याला म्हणतात वाहत्या गंगेत हात धुणं. यानं त्याच्याकडूनच रथ घेतला. त्याच्याच रथात बसला. मिथिला नगरीत गेला. सत्यवर्मा राजाला भेटला. सत्यवर्मा राजाला यानं सगळी माहिती सांगितली. सत्यवर्मा राजाला आनंद झाला की किती भाग्यवान म्हणे माझा नातू. आज 2 राज्याचं राज्यपद तो भूषवणार आहे म्हणे. मिथिला काय आणि अवंती नगरी काय. आणि झालं सत्यवर्मा राजा निघाला रथात बसून. हे दोघं जण सूर्यास्ताच्या दुसऱ्या दिवशी सूर्यास्तापर्यंत हे पोचले अवंती नगरीत. आणि मग जसं या राजाला बघितलं अवंती नगरीच्या नरेशाने आणि मग त्याला आनंद झाला. यांनी त्याचं स्वागत केलं. दोघं एकमेकाच्या आलिंगन दिले. क्षेमकुशल विचारलं आणि त्याने सांगितलं काळजी करू नको हा माझा नातू आहे म्हणजे हा स्वतः राजपुत्र आहे. आणि मग एकाच आनंदाला उधाण. सर्व नगरी सजली. सर्वांना आमंत्रण गेले. अक्षता गेल्या ज्याला आपण गंध अक्षता म्हणतो. त्यावेळेस पत्रिका नव्हत्या. सर्वांना गंध अक्षता गेल्या की अशा सुमुहूर्तावरती या दोघांचा विवाह होणार आहे. आणि सगळ्यात जास्त आनंद झाला तो आमच्या भरतरीला. कारण आता भरतरीचा समाजातलं स्थान वाढलं. इतक्या दिवस बिना आईवडिलाचा वाढलेला इतर व्यापाऱ्यांसोबत राहिलेला आता भरतरीचं स्थान निश्चित वाढणार. यामुळे भरतरीला सुद्धा आनंद झाला. आणि मग एक शुभमुहूर्त बघितलं आणि विक्रमादित्याचं आणि या सुमेधेचा विवाह संपन्न झाला. त्याच वेळेस विक्रमादित्यानं काय केलं? विवाह तर झाला पण त्यानं भरतरीला जवळ बोलवलं आणि त्याला सांगितलं हे बघ म्हणे आपली मैत्री कालही होती आजही आणि उद्यापर्यंत ती राहणार आहे म्हणे. त्यामुळे आता तू मला सोडून सध्या तरी कुठं जायचा प्रयत्न तू करू नको. आणि मग दुसऱ्या दिवशी राजानं सुद्धा जाहीर केलं की आजपासून या अवंती नगरेचा नरेश म्हणून आपण विक्रमादित्याला गादीवरती बसू. आणि जसं बोलून हा बसत नाही तितक्यात हा सत्यवर्मा राजा उठला आणि त्यानं सांगितलं की नुसतंच अवंती नगरी काय तर अवंती आणि मिथिला नरेश म्हणून मी आजच याची घोषणा करतो. आणि काय आनंद अजून दुःखीत झाला सर्वांचा. आणि त्याच वेळेस मग विक्रमादित्याला विचारण्यात आलं तुला काही बोलायचं आहे का? मग त्यानं पटकन सांगितलं की मी जर राजा झालो तर माझा हा जो भाऊ मी याला मानलेला आहे याला आपण राजपुत्र करावं. झालं. तो प्रधान मोठा चतुर. याच्या डोक्यात विचार सुरू झाले मग आता नेमकी हा कोणाचा कोण?
भर्तरी कोणाचा कोण? मग याचं आणि विक्रमादित्याचं काय ना? आता विक्रमादित्य म्हणतो माझा भाऊ आहे. मग याचे विचार डोक्यात सुरू झाले. कारण कारण हा सुद्धा, याला सुद्धा एक मुलगी होती, कन्या होती. तिचं नाव होतं पिंगळा. याला सुद्धा कन्या होती. आणि याच्या डोक्यात आता असे विचार चालू झाले, तर हा राजकुमार आहे, याला आपली कन्या द्यावी काय, असा विचार याच्या अंतःकरणात सुरू झाला. हा रात्री झोपला, याला नीटशी झोप लागना. आणि म्हणून मग एक दिवस हा सुमंत प्रधान जो होता त्यानं हळूच राजाला विचारलं, म्हणे महाराज मला एक विचारायचं आहे. म्हणे काय? आता आपले जावई गादीवर बसलेत, आपल्याला जावई आले आणि माझी कन्या पण आता उपवर झालेली, तर थोडंसं मी भर्तरीच्या बाबतीत माझ्या मुलीचा विचार करतोय. राजाला आनंद झाला. अरे छान छान म्हणे, सुंदर आहे म्हणे, मला आवडलं म्हणे. अहो म्हणे पण हा नेमकी कोण आहे ते तर बघावं लागेल ना म्हणे. तुमचा तर ठरलं गंधर्व, पण आमचा कोण आहे म्हणे. मग राजा म्हणे एक काम कर, तू त्याला इथं प्रत्यक्ष बोलव उद्या दरबारामध्ये आणि विक्रमादित्यासमोर त्याला तू विचार. झालं. दुसऱ्या दिवशी दरबार भरला. दरबारामध्ये सर्व जन बसलेले असताना विक्रमादित्य सिंहासनावर बसलेला होता. बाजूला त्याचे वडील बसलेले होते. यानंतर सर्व मंत्रिमंडळ बसलेलं होतं. इकडं वरती बाजूला गोशामध्ये सर्व राजघराण्यातल्या जेवढ्या केवढ्या महिला वर्ग, स्त्रीवर्ग होता तो बसलेला होता. आणि मग त्यावेळेस त्यांनी या भर्तरीला विचारलं, बाळ तू कोणाचा कोण? तुझी जात काय? तुझे आईवडील कुठे असतात हे तू आम्हाला सांग. आणि त्याच वेळेस मग भर्तरीनं सांगितलं की माझ्या आईवडिलांचं नाव जयसिंग आणि आईचं नाव रेणुका. हे दोघं भाट दाम्पत्य होते. पण एके दिवशी व्यापारासाठी माझे बाबा गेलेले असताना त्यांना काही तस्करांनी त्यांचा वध केला. पण मी त्यांचा पण पुत्र नाही आहे बरं म्हणे, मी त्यांचाही पुत्र नाही आहे म्हणे. म्हणे मग तू कोण आहे? मग त्यानं सांगितलं की मी जो आहे तो स्वतः एक सूर्यपुत्र आहे म्हणे. सूर्य हे माझे पिता आहे. आणि त्यानंतर हे सूर्याचं तेज एका पात्रात होतं, त्या पात्राला भर्तरी असं म्हणतात म्हणे, ज्याला आपण कमंडलू म्हणतो. त्या कमंडलूमध्ये, त्या भर्तरीमध्ये सूर्याचं तेज आलं. आणि त्यानंतर त्या ऋषींनी ते कित्येक वर्षापर्यंत ते सांभाळलं. त्यानंतर ते गुहेत संरक्षणासाठी ठेवलं. आणि गुहेत संरक्षणासाठी ठेवल्यानंतर जेव्हा त्या गुहेवरती 3100 वर्षांनी जेव्हा शिळा पडली, तेव्हा त्यानंतर ते पात्र जो होतं ते 2 भागात विभागल्या गेलं. तिथं माझा जन्म झाला. आणि त्यानंतर मग मी घरंगळत खाली आलो, गवतामध्ये पडलो. आणि काही एक तिथं गर्भिणी हरण होती. नेमकी त्याच वेळेस तीसुद्धा प्रसूत झाली, तीसुद्धा व्याली तिथे. तिलासुद्धा 2 पाडसं झाले. पण त्या हरिणीला असं वाटलं की आपल्याला 3 पिल्लं झाले. पण माझी खरी आई जी आहे, जिला तुम्ही म्हणतात, तुम्ही तिला आई म्हटलं तरी चालेल, कारण तिच्यामुळं मला पशुपक्ष्यांची भाषा कळते. तिच्यामुळं मी या सर्व व्यापाऱ्यांना, वंजारी समाजाचे जेवढे व्यापारी होते यांना तस्करापासून वाचवलं. तिच्यामुळेच की काय, मी विक्रमादित्याला, त्या राक्षसाला ठार करायला लावलं. कारण विक्रमादित्याला साक्षी आहे म्हणे महाराज. प्रधान म्हणे ठीक आहे म्हणे, मग तू जर एवढं सांगतो म्हणे तर बोलव म्हणे तुझ्या पित्याला, दाखव म्हणे आम्हाला. ठीक आहे म्हणे महाराज, थांबा, इथंच थांबा म्हणे, आत्ता माझ्या पित्याला पाचारण करतो. आणि असं म्हणून तो त्या सभागृहाच्या बाहेर पडला, राजप्रसादाच्या तो बाहेर पडला, वरती आकाशाकडे पाहिलं, पित्याचं आवाहन केलं की बाबा मला तुमची गरज आहे, आपण साध्या वेशात या आणि मी आपला पुत्र आहे हे जनांना ओढून झालं. तात्काळ वरतून आकाशमार्गातून अंतरिक्ष मार्गे हे भूतलावरती आले. अत्यंत साधा वेश, ब्राह्मणाचा वेश घेऊन आले. बाळाचा हात धरला, सभागृहाच्या मधोमध आणलं आणि सर्वांना सांगितलं की भर्तरी जो आहे हा सूर्यपुत्र आहे. आणि त्यावेळेस
या सूर्याचं असलेलं तेज आणि त्याच्या सम असलेलं भरतरीचं तेज. आणि मग सर्वांना खात्री पडली की बरोबर आहे म्हणे. आणि मग त्यावेळेस यांनी सांगितलं, प्रधानाने सांगितलं की मग तुम्ही विवाहाला येणार का? मग यांनी तेव्हा सांगितलं मी विवाहाला येणार नाही आहे, पण हा जो गंधर्व आहे म्हणे सुरसेन नावाचा, या गंधर्वाला मी इथे पाठवेल म्हणे. हा गंधर्व येईल, त्यावेळेस त्याची आणि सत्यवतीची पुन्हा एकदा भेट होईल. आणि त्याच वेळेस तुम्हाला जर, ज्याला आजच्या भाषेत आपण प्रूफ असं म्हणतो, तुम्हाला जर पुरावा लागत असेल तर आकाशातनं वरनं पुष्पवृष्टी होईल, हे मी तुम्हाला वचन देतो. झालं. आणि त्याच वेळेस क्षणार्धात सर्वांसमोरून सूर्यदेव तिथंच गुप्त होऊन गेले. आणि मग काय विक्रमादित्याला जसं कळालं हा सूर्यपुत्र आहे, क्षणार्धात तो त्याच्या आसनावरून उठला, पळत पळत आला आणि जोरात मिठी मारली. आणि त्याच वेळेस मग त्या प्रधानाने सुद्धा असं सांगितलं की माझी ही जी पिंगळा नावाची कन्या आहे मी आत्ताच याला देऊन टाकली. झालं. मग यथावकाश दोघांचे गुणमिलन केलं, दोघांचा विवाह ठरला, पिंगलेचा आणि भर्तरीचा, मोठ्या आनंदानं, प्रधानानं सुद्धा. आणि त्याच वेळेस विक्रमादित्य तो सुद्धा आता मैत्री विसरलेला नव्हता, की कारण तुझ्यामुळं मला हे सौभाग्य प्राप्त झालं. आणि म्हणून विक्रमादित्यानं सुद्धा मोठ्या थाटामाटानं आपल्या या मित्राचा विवाह संपन्न करून दिला. अत्यंत आनंदात दिवस जात होते. आणि असं म्हणतात की या भर्तरीचे पुढे 1200 विवाह झाले. याला 1200 पत्न्या होत्या भर्तरीला, पण सर्वात जास्त जीव त्याचा जो होता ना तो या पिंगलेमध्ये होता. झालं. आता भर्तरीला आनंदात बघून, या पूर्ण मोहात बघून, एक दिवस पित्याच्या अंतःकरणामध्ये दुपारी असं भ्रमण करत असताना एक विचार त्यांच्या अंतःकरणात आला की माझं जे तेज होतं, जे पृथ्वीवरती पडलं, ते 2 भागात विभागल्या गेलं. एक अस्थिकृषी झाले जे तपस्वी आहेत, पण एक हा तर संसारात रमला आहे. नेमकी आता काय करावं, याला कसनं तिथं बाहेर काढावं, हा विचार ते करत असताना त्यांना एकदम गुरुदेव दत्तात्रयांची स्मरण झालं. ते गुरुदेव दत्तात्रयांकडे गेले, त्यांना नतमस्तक केलं आणि दत्तात्रयांना सांगितलं की माझ्या अंतःकरणात एक मोठं दुःख आहे. म्हणे काय? आणि अशी झालेलं होतं, एक तपस्वी झाला आहे, पण एक मात्र या भोगविलासामध्ये रममान झालेला आहे. आपण मला काहीतरी आज्ञा करा, अथवा त्याला तरी काहीतरी आपण अनुग्रह द्या. तेव्हा दत्तात्रयांनी त्याला असं सांगितलं की बरं झालंस म्हणे तू मला आठवण करून दिली. म्हणे अरे तुला माहीत नाही म्हणे हा भर्तरी कोण आहे? हा भ्रूमिन नारायणाचा हा अवतार आहे म्हणे, पण योग्य वेळेस आली की मी त्याला दीक्षा देईल म्हणे. तू त्याची काळजी करू नको, मी त्याला योग्य अशा प्रकारचा मार्ग मात्र मी स्वतः त्याला दाखवेल, तू काळजी करू नको. अथवा मी दाखवेल, अथवा नवनाथापैकी एखाद्या नाथाला मी सांगून त्याला ही दीक्षा देईल, त्याला हा नाथ मार्ग, हा चांगला पंथ मी त्याला दाखवेल. असं दत्तात्रयांनी त्यांना आश्वासन दिल्यानंतर मग त्यांना हे सांगितलं की पुढे मी त्याला संन्यास मार्गाला लावेल. आणि असं सांगितल्यानंतर मग यांनी सांगितलं की आता भर्तरीनाथाला खरी तो कोण आहे याची ओळख करून द्यावीच लागेल म्हणून. आणि असं म्हणून मग इकडे सूर्यदेव हे जे होते हे पुन्हा एकदा अंतर्धान पावले आणि गुरुदेव दत्तात्रय हे सुद्धा तिथनं अंतर्धान पावले. आणि या ठिकाणी आपला जो अध्याय आहे हा इथे संपन्न होत आहे, 27वा अध्याय. आणि याची फलश्रुती अशी आहे, याच्या पठणाने अथवा श्रवणाने हरवलेल्या वस्तू आणि गेलेले अधिकार जे आहेत ते आपल्याला परत एकदा मिळतात. मग आता पुढच्या कथेमध्ये थोडंसं संसार सुख ज्याला म्हणतात एकांतात असलेला दोघांचा संवाद आलेला आहे. कोणाचा? या भर्तरीचा आणि पिंगळेचा, दोघांचा आहे. आता मी जसं सांगितलं की याला इतर 1200 याला पत्न्या होत्या, पण सर्वात जास्त प्रीती जी होती, ज्याला आपण म्हणतो ना आवडती आणि नावडती, तर आवडती जी होती ती ही पिंगळाच होती. त्यामुळे की काय, हा नित्य नेमाने पिंगळेची दिवसातून एकदा जरी हा चौकशी करत,
किंवा तिच्याशी थोडासा वार्तालाप करत. आणि एका निशासमयी मात्र हे दोघंजणं जेव्हा बोलायला लागले, यांचं संभाषण चालू झालं पिंगळेचं आणि भर्तरीनाथांचं, की म्हणे तुझा माझ्यामध्ये किती जीव आहे. आता पती पत्नींचं बोलणं असतं ते. तिनं सांगितलं, महाराज म्हणे मी तुमच्याशिवाय जगूच शकत नाही म्हणे. कारण एक तर तुम्ही आधीच दिसाल इतके सुंदर, आणि जेव्हापासून मला असं समजलं की तुम्ही साक्षात सूर्यपुत्र आहात, त्यामुळे मी तर असं ठरवलेलं आहे म्हणे तुमच्याशिवाय मी एक क्षणसुद्धा मी राहू शकणार नाही, असं सांगून टाकलं. म्हणे समजा जर मला काही झालं तर, असं तो जसा बोलला, जसा वाजला, तसं हिनं पटकन त्याच्या तोंडावरती हात ठेवला. असा अभद्र बोलू नका, तुम्हाला काही झालं ना तर मी स्वतः प्राण त्याग देईल, प्राणाचा त्याग करेल म्हणे महाराज, मी राहणार नाही म्हणे. हे वैधव्य मला नको. तिनं असं स्पष्ट सांगितलं, मला वैधव्य नको. आणि असं म्हणता म्हणता हा क्षण तिथं संपून गेला. आणि त्यानंतर मग आता इकडे एक एक दिवस निघून गेले. आणि जसं मी आत्ता सांगितलं की दत्तात्रयांचं आणि सूर्यनारायणांचं बोलणं झालं होतं, तेव्हा दत्तात्रयांनी त्यांना असं सांगितलं होतं की त्याला 12 वर्ष अजून संसार करू द्या. झालं, संसाराची 12 वर्ष भरत आली. आणि मग एक दिवस दत्तात्रयांनी माया दाखवायला सुरुवात केली. हा भर्तरी त्याच्या काही सैनिकांसमवेत हा शिकारीला गेला होता अरण्य. झालं असं की सर्व सैनिकांना त्यांचा जीव तहानेनं व्याकुळ झाला. पिण्यासाठी पाणी नाही, आजूबाजूला कुठलं नदी अथवा सरोवर नाही. चालले पुढे पुढे, बरेच जण थांबायलेत, महाराज काही करा, पाणी पाजा, पाण्यानं आमचा जीव कासावीस होतोय. काही काही तर म्हणे आमच्या मुखातून हातवारे करून शब्दसुद्धा निघत नाही आहे, गजाला कोरडं पडली, पाणी पाहिजे. आणि ती संधी गुरुदेव दत्तात्रयांनी साधली आणि त्यांच्या मायेने त्यांनी तिथे एक सरोवर उत्पन्न केलं. हे जायला लागले, त्यांनी घोडा थांबवला, घोड्यावरनं खाली उतरले, सरोवराच्या अगदी जवळ आले, तितक्या त्यांच्या कानावरती शब्द पडले, थांब. घाबरले, म्हणे कोण आहेस? म्हणे नंतर सांगतो. तुला आता पाणी प्यायचंय? म्हणे हो. तुझ्या सैनिकांना पण पाणी प्यायचंय? म्हणे हो. तहानेनं जीव कासावीस झालाय? म्हणे हो. मग मी मागतो ते मला देशील का? त्याच्या बदल्यात मी तुला पाणी देईन. यानं सांगितलं, मागा तुम्हाला काय पाहिजे. असं मागा म्हणून नाही म्हणे, पहिले मला वचन नाही म्हणे. महाराज मागा ना म्हणे, आपल्याला काय हवं आहे ते मागा म्हणे आपल्याला. आणि मग त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की म्हणे तू संन्यास घे. सांगितलं दत्तात्रेयांनी, हे ऐश्वर जे आहे म्हणे हे सर्व नश्वर आहे म्हणे, शाश्वत फक्त तो एकच ईश्वर आहे म्हणे. त्यामुळे त्या ईश्वराला शरण जा, स्वतःचा स्वधर्म ओळख, स्वतः कोण आहे हे ओळख, आणि अगोदर तपश्चर्या कर. कारण स्वतःची ओळख करून घेण्यासाठी सुद्धा जे करावं लागतं त्याला तपश्चर्या असं म्हणतात. त्यावेळेस तपश्चर्या होती, आताचं नाव तिचं उपासना आहे. उपासनेशिवाय स्वतःची सुद्धा आम्हाला ओळख होत नाही की मी कोण आहे, आणि स्वधर्म तर कळतच नाही उपासनेशिवाय. आणि म्हणून महाराज म्हणता उपासनेचा मोठा श्रेय, कारण त्याच्या कृपेविना व्यर्थ सारे. आणि झालं, दत्तात्रेयांनी जसं सांगितलं की 12 वर्षानंतर, म्हणजे आता तो क्षण आलेला आहे म्हणे, तुला लवकरच तुला संन्यास घ्यावा लागेल, तुला या संसारातून बाहेर पडावं लागेल. आणि मग त्यांनी विचारलं, तू कोण आहे? यांनी सांगितलं की मी अत्रिपुत्र दत्तात्रय. आणि जसं याच्या कानावरती ते शब्द पडले, दत्तात्रय अदृश्य झाले. आणि पुन्हा याच्या कानावर शब्द पडले, जेवढं पाणी प्यायचं तेवढं पाणी पिऊन घ्या. झालं, सर्व सैन्य तिथं आलं, सर्वांनी पाणी पिलं. पाणी पिल्यानंतर सर्वांची तहान भागली. हे जसं घोड्यावर बसले, सरोवर अदृश्य झालं. आणि जसे हे पुन्हा यायला लागले, येताना तर यांना काही तो क्षण आठवला नाही, पण त्यानंतर हे पुन्हा जेव्हा स्वतःच्या महालामध्ये गेले, सर्वांचं भोजन झालं. हे यांच्या शयनकक्षात जसे गेले तशी पिंगला आली. तिनं स्वतःच्या हातानं तांबूल तयार करून दिलं.
आणि स्वतःच्या हातानं भरतरीच्या मुखात तांबूल घातलं. आणि जसं ते तांबूल घातल्यानंतर मग दोघांचा पुन्हा एकदा संवाद सुरू झाला. पण हा संवाद होत असताना सुद्धा याच्या अंतःकरणावरती, याच्या मनपटलावरती पुन्हा एकदा ते शब्द घुमत होते. तुला संसार त्याग करायचा आहे, तुला संन्यास घ्यायचा आहे, तुला यातनं बाहेर पडायचं आहे. आणि मग हा एकच शब्द रात्रंदिवस त्यांना आता या शब्दाचा ध्यास लागला. आणि मग एके दिवशी पुन्हा त्यांनी असं केलं की ते त्यांच्या इतर सहकाऱ्यांबरोबर, सैनिकांबरोबर चाललेत. पुन्हा एकदा मृगया करण्यासाठी निघाले. मृगया करायला हे गेले आणि तिथं यांच्या मनात एक विचार आला. काही निष्ठावान एक दोन सेवकांना घेऊन पुढे गेले. तिथे एका हरणाचा वध केला. स्वतःचे कपडे काढले. हे कपडे त्याचा जो हरणाचा वध केलेला होता त्याच्या रक्तात भिजवले, सेवकाकडे दिले. हे बघ म्हणे, तो निष्ठावंत सेवक आहेस म्हणे माझा. घरी जायचं आणि पिंगळेला असं सांगायचं की यांच्यावरती वाघाने झडप घातली, यांच्यावरती वाघाने झडप घातली आणि वाघ नाही यांना खाऊन टाकलं, असं सांगायचं. झालं. तो सेवक ऐकायला तयार नव्हता. जसे शब्द त्याच्या कानावरती पडले त्याच्याही काळजात धस्स झालं, अंतःकरणात चिर्र झालं. म्हणजे महाराज आपण काय बोलताय, माझ्या मुखातून मला तर कधी जागृतीत का स्वप्नात सुद्धा असं वाटत नाही म्हणे. हे बघ म्हणे, मी सांगतोय तेवढंच कर, ही माझी आज्ञा आहे. आणि जसं त्यांनी सांगितलं तसं तो बिचारा. आणि यांनी अजून काय केलं की हे कपडे घेऊन जा असताना हातात नको घेऊन जाऊ, हा माझा जो अश्व आहे या अश्वावरती हे वस्त्र, रक्तानं माखलेलं वस्त्र भिजून तू नगरात घेऊन जा. तो सेवक सोडायला तयार होईना. शेवटी आदेश दिला, आज्ञा दिली आणि मग तसं कसं तो त्यानं सोडून दिलं. आणि आता हे दोन सेवक तो अश्व घेऊन आणि ते रक्तानं माखलेले कपडे घेऊन, ते वस्त्र घेऊन हे आता राजधानीकडे निघाले. चालले, पुन्हा वापस चालले. मागे वळून वळून बघतात ते. पण आता यांना मायामोहाचा त्याग करायचा होता. हे तात्काळ एका वृक्षामागे जाऊन लपले. ते चालले गेले. जसे गेले तसं त्यांनी तो घोडा, आता हा जो असतो विक्रमादित्य, याला तर मित्राशिवाय काही चैन पडत नाही. मित्र पाहिजे म्हणजे पाहिजे संध्याकाळ झाली की. आणि हा याच्या गवाक्षामध्ये जसा उभा होता, समोरून तो अश्व बघितला आणि ते वस्त्र बघितले. पळत 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 गेला आणि विचारलं काय झालं. तेव्हा त्यानं सांगितलं सेवकांनी, अहो महाराज, आम्ही जेव्हा शिकारीला गेलो होतो ना म्हणे, तेव्हा एका वाघानं यांच्यावरती झडप घातली. आणि मग तो आक्रोश करायला लागला. म्हणता 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 ही बातमी या विक्रमसेन नावाचा जो राजा होता, राजाचे वडील जे होते, विक्रमादित्याचे जे सासरे होते, त्यांनाही कळाली. त्या सुमेधालाही कळाली, जी विक्रमादित्याची पत्नी होती. आणि मग विक्रमादित्यानं हळूच तिला सांगितलं, हे बघ, तू तिच्याजवळ जा, तिच्या हाताला धर, तिला घट्ट मिठी मार आणि तिला ही वार्ता तू सांग. ही दुसऱ्या कोणाकडून जर कळाली, न जाणो होत्याचं नव्हतं होऊन बसेल. आणि मग ती सुमेधा गेली. तिनं त्या पिंगळेला सांगितलं की भरतरी जेव्हा शिकारीला गेले होते तेव्हा वाघानं त्यांच्यावरती हल्ला केला आणि त्याच्यात त्यांचा मृत्यू झाला. आणि असं म्हणून तिने एकच आक्रोश केला. आणि त्या समय मग हे सर्व राजे वगैरे जे होते ते पळत पळत तिथून आले. माझा विश्वास बसत नाही आहे, ते असं करूच शकत नाही आहे, ते स्वतः सूर्याचे पुत्र आहे. अरे सूर्याला कोण मारणार म्हणे. हा तिनं तिथं वादविवाद सुरू केला, कारण प्रधानाचीच पुत्री ना ती. आणि मग प्रधानाला कळालं, प्रधानसुद्धा आक्रोश करायला लागला. राजानं प्रधानाला सावरलं, सुभेदानं पिंगळेला सावरलं. आणि मग ती आक्रोश करत करत ते सुद्धा
या सभागृहामध्ये आली. बघतो तो काय, समोर तो अश्व उभा आणि त्याच्या पाठीवर तिथे रक्तानं माखलेले वस्त्र तिनं जेव्हा बघितले, त्याच वेळेस तिनं सांगितलं की मी त्यांना वचन दिलेलं आहे, तुमच्याशिवाय मी राहू शकत नाही, तात्काळ मला सती जायचं आहे. आणि असं म्हणून म्हणून ती जशी आक्रोश करायला लागली, तिच्याबरोबर या 1200 ज्या तिच्या सवती होत्या यांचा सुद्धा एकाच आक्रोश तिथं सुरू झाला. मोठ्यानं सर्वांनी आक्रोश करायला सुरुवात केली. आणि मग हिच्या आज्ञेनुसार मग विक्रमादित्य सुद्धा काही चाला ना, कारण तिचा निश्चय तो निश्चय. तिनं सांगितलं मी सती जाणार. आणि जसं असं कळालं, त्याचबरोबर तिनं हातातले जेवढे केवढे अलंकार, तिच्या अंगावरचे जेवढे केवढे अलंकार होते सुवर्णांचे, ते सर्व अलंकार तिने काढून ठेवले. अत्यंत साधारण अशा प्रकारचे सवाष्णीचे असलेले ते वस्त्र तिनं परिधान केले. स्नान केलं ओल्या वस्त्रानुसार. ती आता स्मशानभूमीकडे चाललेली आहे. सर्व नगर लोकातील सर्व नगर हळलेले आहेत, ते सर्व लोक हळहळ करतात. ते विक्रमादित्य अक्षरशः रडतोय. हा प्रधान जो होता सुमंत नावाचा, हा सुद्धा रडतोय. सर्वजण रडत 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 स्मशानाच्या तिथं गेले. मोठी चिता रचली आणि त्या चितेवरती ही जाऊन बसली. आणि त्याचबरोबर जय भरतरी जय भरतरी जय भरतरी असा जय जयकार ही करायला लागली. झालं 3-3.5 तासापर्यंत, म्हणजे एका प्रहरापर्यंत ती चिता जळत होती. मोठ्या जड पावलांनी, दुःखी अंतःकरणाने हे सर्व प्रजावासी नगराकडे आले. बघा, सायंकाळचा प्रहार आहे. हळूहळू सूर्य अस्ताचलाला चाललेला आहे. आणि मंदा मंदा आता तो रजनीचा नाथ उगवलेला आहे. आता अंधार पडलेला आहे. आणि मग त्या अशा अंधारामध्ये, त्या चांदणी रात्रीमध्ये हळूच भरतरी तिथे आला. त्या नगराच्या प्रवेशद्वाराजवळ तो आला. आणि त्यानं विचारलं, आज दिवसभर आक्रोश कशाचा झाला? आणि ते सेवक एकदम म्हणायला लागले, अहो तुम्ही महाराज म्हणे, तुम्ही भरतरी येत ना म्हणे. मग ते शांत बस म्हणे, कोणाला सांगू नको म्हणे. आणि असं मग यांनी त्यांना सांगितलं. आणि मग त्यांनी सुद्धा सांगितलं की हा जो आक्रोश होता म्हणे, हा सर्व आक्रोश जो होता तो भरतरीचा, तो त्या पिंगळेचा आक्रोश होता. आणि त्याचनंतर हे जेवढे शेवढे होते आम्ही प्रजाजन सर्वजण तिथे गेलेलो होतो. आणि मग याला जशी ती बातमी कळाली, हा आता त्या स्मशानातल्या त्या चितेकडे हा पळतोय. आणि किमान आता याला तरी अडवावं, कारण शेवटी दुःखात आहे, पत्नी गेली आहे. आणि म्हणून हे सर्व सेवक पण त्याच्या मागे पळतात. हा पळतोय पळतोय पळतोय, सेवक याच्या मागे पळतात. स्मशानापर्यंत हा गेला. अजूनही ती चिता शांत झालेली नव्हती. अंगार होता त्या चितेत, अंगार होता. त्या रात्रीच्या काळोखात तो अंगार सुद्धा असा दिसून येत होता. आणि हा भरतरीचा सुद्धा आता विलाप सुरू झालेला आहे. तोपर्यंत म्हणता म्हणता हा भरतरी जसा स्मशानाकडे आलेला होता, तशी ही बातमी सर्व नगरामध्ये पसरली. आणि सर्व प्रजाजन या भरतरीला बघण्यासाठी आता हे सुद्धा हातामध्ये माशाली घेऊन हे तिकडं निघालेले आहेत. आणि या भरतरीनं बघितलं, आणि भरतरी त्या चितेमध्ये स्वतः उडी घेणार. तो ज्या प्रजाजनांनी त्या भरतरीला पकडलेलं आहे. आणि तोपर्यंत त्या मथुरा नगरीत शुभविक्रम राजा विक्रम, सुमंत, सत्यवर्मा हे सर्वजण जे होते हे आता आलेले आहे. या विक्रमाने आणि हा शुभविक्रम नावाचा, म्हणजे सासऱ्याने आणि जावयाने कसं तरी करून या भरतरीचं मन वळवलं. याला त्याच्यापासून प्रवृत्त केलं, तू असं करू नकोस म्हणे. ती गेली, जाऊ दे म्हणे, पण तू तरी राहा. आणि मग या सर्वांनी मिळून त्याला कसं तरी करून मोठ्या प्रयत्नाने नगरात आणलं. आणि मग विक्रमादित्यानं असं सांगितलं की त्याची पूर्ण त्याची व्यवस्था आजपासून माझ्याकडे आहे. झालं. मग काय, याच्या शयनकक्षाच्या बाजूला याचा शयनकक्ष. आता मित्र म्हटल्यानंतर किती काळजी असते मित्राची. आणि म्हणून एक तरी मित्र असावा, एक तरी मित्र असावा, तो मित्रासारखा मित्र असावा. आणि मग भरतरी जेव्हा झोपायला गेला तेव्हा विक्रमादित्य अधूनमधून उठून बघत, अरे हा जागेवर आहे ना. आणि मग एक दिवस जसं सकाळी भरतरीचा
विक्रमादित्याचा डोळा उघडला. सर्वात पहिले याच्या शयनकक्षेत जाऊन बघितलं, भर्तरी जागेवर नव्हता. कुठे गेला? बोलावलं, पळत पळत गेला, राज दरबारापर्यंत गेला, प्रसादाच्या बाहेर पडला. सेवकांना विचारलं, भर्तरीला पाहिलं का? होय महाराज. कुठे गेला तो? स्मशानभूमीकडे गेला. विक्रमादित्य आहे त्या वस्त्रानुसार स्मशानभूमीकडे गेला. भर्तरीला बघितलं. अरे भर्तरी काय करतो इथं? माझी पिंगळा आहे ना म्हणे इथे. अरे म्हणे हो पण ती आता नाही आहे ना. नाही म्हणे पण मी तिच्याशिवाय राहू शकत नाही म्हणे. अरे म्हणे भर्तरी तू असं काय करतोय? ती गेली आहे म्हणे बाबा. ती गेली तर जाऊ द्या, पण तुला एक सांगू का म्हणे, आज मित्र म्हणून मी तुला सांगतोस म्हणे, बस म्हणे माझ्याशी. आणि असं म्हणून भर्तरीनं त्याला शेजारी बसून घेतलं आणि तो खिन्न अंतःकरणाने त्याला सांगायला लागला की हे बघ म्हणे, आजकाल माझं राजप्रसादात मन लागत नाही. सगळ्यात जास्त शांतता मला कुठं मिळती ना, ती या स्मशानातच मिळते. आणि हा दिवस दिवस स्मशानात बसून राहील. पण वरतून जाताना त्या वडिलांच्या अंतःकरणाला किती क्लेश होत असतील. ते सूर्यदेव जेव्हा भ्रमण करायचे तेव्हा त्यांच्या अंतःकरणाला क्लेश होत होता. आणि म्हणून एका दिवशी भगवान सूर्यनारायण पुन्हा दत्तात्रयांच्या समोर उभे राहिले. दत्तात्रयांना नमस्कार केला, गुरुदेव दत्त. म्हणजे बोला काय म्हणे, काय झालं म्हणे, माझा चिरंजीवाकडे बघा ना म्हणे, जरा काय अवस्था झाली म्हणे लेकराची. अन्न पाण्याचा त्याग केला आहे, दिवसेंदिवस तो स्मशानभूमीत बसून राहतोय. आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. हो म्हणे माझं पूर्ण लक्ष आहे आणि मी जी त्याला आज्ञा केली होती त्यानुसारच तो वागतोय. तुम्ही काळजी करू नका, माझं लक्ष आहे त्याच्याकडे. आणि हे बघा म्हणे, आता जो तो आहे ना म्हणे, थोड्या दिवसात माझा शिष्य गोरक्षनाथ हा त्या स्मशानातच या दोघांची भेट होईल. त्यानंतर गोरक्षनाथाकडून याला दीक्षा दिल्या जाईल आणि त्यानंतर हा तपस्वी होईल. तुम्ही निश्चिंत असावं. असं दत्तात्रयांनी आश्वस्त केल्यानंतर मग पुन्हा एकदा मोठ्या जड अंतःकरणाने पुन्हा हे यांच्या रथावरती बसले आणि सप्त घोड्याच्या लगाम असलेल्या अरुणाला पुन्हा त्यांनी आज्ञा केली चलावे. आणि मग दत्तात्रय अंतर्धान पावले. आणि त्यानंतर मग आता यांनी सगळं अन्न पाणी सर्वाचा त्याग केला आणि हे नित्य पिंगळा पिंगळा म्हणत 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 हे त्या स्मशानात बसून होते. आणि अवस्था अशी झाली, दाढी वाढली, केस वाढले, केस लोंबतात आहे आणि शरीरामध्ये अन्न पाणी नसल्यामुळे आता हळूहळू यांच्या शरीरातली चरबीसुद्धा कमी व्हायला लागलेली आहे. डोळे खोल गेलेले आणि डोळ्यांच्या भोवती आता काळं पडायला सुरुवात झालेली आहे. आणि इथेच आपला हा अध्याय संपन्न होतो. या अध्यायाची फलश्रुती अशी सांगितलेली की या अध्यायाच्या पठणाने अथवा श्रवणाने लग्न होत नसल्यास लग्न होऊन चांगला पती अथवा चांगली पत्नी मिळेल. गुरुदेव दत्त. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. श्री सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ विष्णु महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ति मोरया. पूर्णवाद की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. पंढरीनाथ भगवान की जय. मी सौभाग्य तिरोडे काकूंना अशी प्रार्थना करतो की आज महाशिवरात्रीचं पर्व आहे, एखादं शिवाचं भजन आपण म्हणावं. नगरीच्या घरच्या नारी, हिमनगरीच्या घरच्या नारी, हसती पार्वतीला, शुभ्र स्फटिका सारखा नवरा मिळाला गौराईला, शुभ्र स्फटिका सारखा नवरा मिळाला
मिळाला पार्वतीला. डम 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 डमरू वाजे, डम 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 डमरू वाजे, वाजतो ग शंख. वाजंत्र्याला ऐका नाही केवढं तिचं रंग. भीमनगरीच्या घरच्या नारी हसती पार्वतीला. शुभ्र स्फटिकासारखा नवरा मिळाला गौराईला. महादेवाची साडी आली, महादेवाची साडी आली, असू नका ग त्याला. पोर देऊनी म्हणती आईला, बाबुल गोवा आला. भीमनगरीच्या घरच्या नारी हसती पार्वतीला. शुभ्र स्फटिकासारखा नवरा मिळाला गौराईला. पार्वतीचे रूप पाहुनी, पार्वतीचे रूप पाहुनी शंकर मोहित झाला. मध्व मुनीश्वर म्हणती दयाला, अगाध आहे लीला. भीमनगरीच्या घरच्या नारी हसती पार्वतीला. शुभ्र स्फटिकासारखा नवरा मिळाला गौराईला. शुभ्र स्फटिकासारखा नवरा मिळाला गौराईला. नमः पार्वतीपते हर हर महादेव. पूर्णवाद की जय.